मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात तुफान पाऊस झालाय। पैठणच्या विहामांडवा येथे नागरिकांच्या घरात पाणी शिरले। विहामांडवा येथे रात्रभर झालेल्या पावसाने मोठं नुकसान झालंय। नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने अन्नधान्याचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं बघायला मिळतंय। तर विहामांडवा गावातील ही काही दृश्य आहेत। नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे संसार उपयोगी साहित्याचं मोठं नुकसान झाल्याचं बघायला मिळतंय। संभाजीनगरातील पैठण तालुक्याला पावसानं झोडपलंय, त्यामुळे संपूर्ण पिकं पाण्याखाली गेली आहेत। कांदा चाळीत ठेवलेला कांदा हा पाण्यात तरंगू लागलाय। पावसानं रात्रभर एवढं झोडपलं की नदी ओढे ओसंडून वाहायला लागलेत। पावसाची ड्रोन दृश्य एबीपी माझावर आपण बघू शकतो। यातून पावसाच्या तीव्रतेचा अंदाज सुद्धा लावता येतोय। आणि या संपूर्ण परिस्थिती संदर्भात अधिक अपडेट्स देतील आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे। कृष्णा, आपण बघतोय छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात मुसळधार पावसानं तालुक्याला चांगलंच झोडपलंय। सध्याची काय परिस्थिती आहे? काल रात्री अत्यंत जोरदार पाऊस पैठण तालुक्यामध्ये पाहायला मिळाला। केवळ पैठणच नाही तर मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी हा पाऊस झाला, ज्यामध्ये मराठवाड्यातली जी 35 पेक्षा अधिक मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याची या ठिकाणी नोंद विभागीय आयुक्त कार्यालयाकडून करण्यात आलेली आहे। आणि ही जी दृश्य आपण पाहतो ती ड्रोनची दृश्य आहेत पैठण तालुक्यातली। आणि असं एकही शेत शिवार नाही जे पाण्याखाली नाही, पिकं पाण्याखाली नाहीत। तर अनेक स्वप्न या पिकावरती पाहिली होती, मात्र पावसानं ती सगळी झोडपलेली आहेत असं आपल्याला म्हणता येईल। आणि जिकडे पाहावं म्हणजे ड्रोनच्या कॅमेराची नजर जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत पाणीच पाणी या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। आणि त्यामुळे मेहनतीनं पिकवलेले पिकं पाण्याखाली गेलेली आहेत। एक शेतकऱ्याचं तर अक्षरशः रडू कोसळलं होतं, कारण की कांदा त्यांनी त्यामुळे बरोबर आहे, या भागात जेव्हा पाऊस गरजेचा असतो त्यावेळेस पाऊस पडत नाही, मात्र अवकाळी पावसाचा फटका मात्र या भागाला बसलेला दिसतो। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।